या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। कोण होईल कोण व्हायला कोणी होऊ द्या हो, आम्हाला काय फरक पडत नाही। हो फडणवीस होऊ द्या, नाही तर अजित पवार होऊ द्या, नाही तर एकनाथ शिंदे होऊ द्या, सामान्य जनतेत काय फरक पडणार नाही। यांचं पोळी बाजून घेणार ते लोक पदासाठी त्यांनी हे करणार नाहीत। मुख्यमंत्री पद पाहिजे म्हणून आणून बसणार ते नाही आहेत। देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री निश्चित होणार। आता देवेंद्र फडणवीस यांची जाहिरात सुद्धा आता व्हायरल होते की मी पुन्हा येईन, यामुळे नक्कीच देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार आहे। मुख्यमंत्री कोणी हो, सामान्य जनात काय फरक पडणार आहे का? फरक पडणार आहे, काय फरक पडणार आहे सांगा? चांगलं काम करणार, कसलं काम? मागासवर्गीय विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळाली नाही अजून। तेच पक्षाचे लोक त्यांच्यावर नाराज आहेत ना। मग त्यांच्या बातम्या बघूनच कळतंय की आपल्याला आपण नवीन काय महाराष्ट्रात चालल्या राजकारणाचा सर्व गोंधळ मी तू म्हणून राज्याच्या राजकारणात एक नवीन ट्विस्ट दिवसेंदिवस समोर येत आहे। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुती सरकारला भरभरून मतदान दिलेलं आहे, मात्र या महायुती सरकारचा मुख्यमंत्री कोण होणार हे अद्याप ठरत नाहीये। एकीकडे भाजपचे आमदार मोठ्या प्रमाणात निवडून आल्यामुळं देवेंद्र फडणवीस यांचा दावा मुख्यमंत्री पदावर होताना दिसत आहे, तर पुन्हा दुसऱ्यांदा एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील असे सांगितले जात आहे। तर अजित पवार हे देखील दावा करतील अशी एक चर्चा दिवसेंदिवस या ठिकाणी ऐकावयास मिळत आहे। राज्यातील राजकारणात महायुती हा विधानसभा निवडणुकीत नंबर 1 ठरलेला असताना देखील मुख्यमंत्री कोण होणार याचा सस्पेन्स अद्याप कायम आहे। दरम्यान सोलापूरची जनता राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार याविषयी काय म्हणते याचा ग्राउंड रिपोर्ट सोलापूरकरांचे मत आम्ही जाणून घेतलेलं आहे। लोकप्रधान न्यूज चॅनलने सोलापूरकरांची मते जाणून घेतलेली आहे की महाराष्ट्राच्या राजकारणातील मुख्यमंत्री कोण, जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कोण होणार याची मते काय आहेत सोलापूरकरांची आपण जाणून घेऊयात। माझ्यासोबत जहूर सय्यद, मी अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज सोलापूर। महायुती सरकार आलं पण मुख्यमंत्री कोण होणार काय चर्चा? मुख्यमंत्री कोणी हो, सामान्य जनात काय फरक पडणार आहे का? फरक पडणार आहे, काय फरक पडणार आहे सांगा? चांगलं काम करणार, कसलं काम? मागासवर्गीय विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळाली नाही अजून। मागासवर्गीय योजनेला जो पण जो बाहेर वळवतात, कुठल्याही सरकारला आम्हाला काय फायदा आहे? कोण होईल कोण व्हायला कोणी होऊ द्या हो, आम्हाला काय फरक पडत नाही। हो फडणवीस होऊ द्या, नाही तर अजित पवार होऊ द्या, नाही तर एकनाथ शिंदे होऊ द्या, सामान्य जनतेत काय फरक पडणार नाही। यांचं पोळी बाजून घेणार ते लोक राजकारण फक्त। हा मग महागाई इतकी वाढली, कुणाचं लक्ष आहे? महागाईबद्दल बोलतात, गोरगरिबांचं लक्ष नाही। रोजगाराबद्दल बोलले का हो? रोजगाराबद्दल बोलले का कुठल्या पक्षाने? सांगा, रोजगाराबद्दल बोललेत? मला सत्ता पाहिजे, मला खुर्ची पाहिजे, हे चालू आहे, हे चालू आहे। पुढे बाजार निर्माण झालाय, गृह खातं पाहिजे। अहो तो मंत्रिमंडळात गेल्यानंतरचा प्रश्न आहे, गृह पाहिजे का, पाटबंधारे मंत्री पाहिजे का, समाज कल्याण मंत्री, पण यांचा अजेंडा जो आहे ना तो बेकार आहे। सर्वसामान्यांची असला तर यांनी जाहीरनामा काय केलंय? ईव्हीएमचा घोटाळा आहे, लोकांनी निवडून दिलाय, चोरी केलेली मतांची चोरी आहे। पेपर कोण होईल महाराष्ट्राचा मुख्यमंत्री काय चर्चा सध्या वर्तमानपत्रामध्ये तर असं काय हे मुख्यमंत्री होतील किंवा ते मुख्यमंत्री होतील असं येत नाही। कसं काय येतंय की कोण चर्चेत सध्या काय वाटतंय? म्हणजे पेपरला तर चर्चा आलेली नाही। ते तुमचं मत काय, कोण मुख्यमंत्री कोण होईल? देवेंद्र फडणवीसच होणार का? एकनाथ शिंदे का नको काय वाटतंय? का आता तेच पक्षाचे लोक त्यांच्यावर नाराज आहेत ना। मग त्यांच्या बातम्या बघूनच कळतंय की आपल्याला आपण नवीन काय सांगणार। सत्ता येऊन सुद्धा मुख्यमंत्री बनत नाही म्हणजे काय सांगायचं? त्यांचं हे आता ह्याने गृह खातं मागतात एकनाथ शिंदे हे लोक देत नाहीत। का बरं देत नाहीत काय सांगा? शिंदेचं काम चांगलं होतं का? चांगलं आहे, चांगलं आहे। आता एवढ्या सर्व लाडक्या बहिणी करून ठेवल्यात तिघांनी मिळून, चांगलंच असणार की। लाडके भाऊ झाले की? लाडके भाऊ झाले। ओके तर कळू द्या काय तर राज्यात मुख्यमंत्री कोण होणार? कारण तिघांची नावं चर्चेत आहेत, अजून मुख्यमंत्री घोषित होत नाही, काय आहे कोण होणार? केंद्र शासन म्हणजेच अर्थात पंतप्रधान मोदी व अमित शहा यांच्या मनामध्ये बीजेपीचाच मुख्यमंत्री व्हावा ही अलिखित आहे।
फक्त सध्या चर्चेला विषय घोळवत ठेवायचा. जे काही त्यांच्या बरोबरीचे सोबतचे शिंदे शिवसेना असेल किंवा आणखीन दुसरे कुठले पक्ष असतील त्यांचा मत आणि कल जाणून घ्यायचा आणि शेवटी सगळ्यांची गोळाबेरीज करून बीजेपीलाच ते मुख्यमंत्री करतील. बीजेपी नाही एकनाथ शिंदेचं तेवढं मताधिक्य नसल्यामुळं त्यांचं संख्याबळ नसल्यामुळं ते सेकंड ओपिनियन मध्ये त्यांचा धरला जाईल आणि माझ्या मते फडणवीसच मुख्यमंत्री करतील. फडणवीस मुख्यमंत्री होईल असं म्हणताय, पण का होत नाही? म्हणजे चर्चा कुठं फिसकटते? अर्थात त्यांच्यावरती दबाव ह्या सोबत असलेल्या पक्षांचा आहे. सोबत जे शिवसेना आहे, अजित पवार गट आहे, त्यांच्या ज्या काही मागण्या असतील, जसं की गृहमंत्रीपद कोणीतरी मागितलं असेल, अजित पवारांना अर्थमंत्रीपद द्यायचं आहे, ह्या साऱ्या घटना आहेत त्याच्यामध्ये. आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांचे जे कार्यकर्ते किंवा त्यांचे जे आमदार आहेत ते आमदार पण दबाव गट म्हणून सध्याच्या परिस्थितीत काम करत आहेत. त्यांनी ऐनवेळी फिसकटू नये यामुळे सध्या ते लांबणीवर पडत आहे मुख्यमंत्री होणार. परंतु गोळाबेरीज करून एंड ऑफ द डे मुख्यमंत्री हे फडणवीसच होतील. राज्यात मुख्यमंत्रीकरण चर्चा बरीच दिवसापासून सुरू आहे. महायुती आली पण मुख्यमंत्री ठरत नाही. काय तुमच्या मनात कोण आहे? राजकारण सोडून इतर विषय असतील तर सांगा. पण राज्याचा ज्वलंत विषय आहे ना, मुख्यमंत्री म्हणजे राज्य चालवणार आहे ना, त्या हेतू नको ना, कोण होईल? भाजपाचीच आघाडी दिसते आहे, सगळीकडे भाजपाचं वारं व्हायला लागलंय, तर भाजपच राहणार आहे. देवेंद्र फडणवीस शक्यता जास्त त्यांचीच वाटते. काय एकनाथ शिंदे? फडणवीस. महायुतीला बहुमत मिळालं पण मुख्यमंत्री ठरत नाही, कोण होईल मुख्यमंत्री? काय वाटतं एक पत्रकार? मुख्यमंत्री भाजपची जागा जास्त असल्यामुळे एखाद्या देवेंद्र फडणवीसचा चान्स आहे. पण नरेंद्र मोदी आणि अमित शहा इथे जर कामाची पद्धत बघितली तर एखाद्या संजय रावळ दुसरा विनोद तावडे सारखा माणूस सुद्धा त्यांनी मुख्यमंत्री पदावर बसू शकतो. कोण? विनोद तावडे. विनोद तावडे म्हणजे ऐनवेळी चौथा नाव, ऐनवेळी दुसरं नाव येऊ शकतं. फडणवीस यांचं नाव आघाडीवर आहे. आघाडीवर आहे, सगळं खरं आहे. पण वर्षी जी आहे आता मागच्या 2019 जर बघितलं तर मागच्या वेळेस काय झालं होतं की एकनाथ शिंदे 40 आमदार घेऊन बाहेर पडल्यानंतर त्याच्या आधी फडणवीसच मुख्यमंत्री होते. पण त्यावेळेस अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी काय केलं, त्यांनी एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री केलं आणि मुख्यमंत्री असलेले फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद घ्यायला लावला. त्यामुळे भाजपचे वरिष्ठ अधिकारी नक्की कुठला निर्णय घेणार हे आतापर्यंत कोणच सांगू शकत नाही. अजून 2 दिवस काय नक्की मुख्यमंत्री पदावर दुसरं नाव सुद्धा येऊ शकतं. एकनाथ शिंदे काय नाराज आहे? मुख्यमंत्री पदावर दावा केलाय का गृह खाता मिळावा यासाठी? नाही, एकनाथ शिंदेचं काय एवढं कल्पना नाही मला. पण ते सर्वसामान्य माणूस आहे, कष्टकर आहे. इर्षलवाडीला बघितलं आपण की मुख्यमंत्री पदावर त्याने त्याला काय म्हणते मदत केली पुनर्वसन, पण पदासाठी त्यांनी हे करणार नाहीत. मुख्यमंत्री पद पाहिजे म्हणून आणून बसणार ते नाही येते. पण ऐनवेळी चौथा नाव येऊ शकतं. चौथा नाव येऊ शकतं. महायुतीला बहुमत मिळालं पण मुख्यमंत्री ठरत नाही, काय वाटतं कोण होईल मुख्यमंत्री? सुरुवातीला मी राज्यातील माझ्या सर्व लाडक्या बहिणींचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांच्या आशीर्वादाने, मतदार राजाच्या भावनेमुळे, त्यांच्या लोकप्रियतेमुळे आज महायुतीला सर्वाधिक जागा या राज्यात आपल्याला मिळालेल्या आहेत. येत्या 2 दिवसात मुख्यमंत्री कोण होणार हे चित्र स्पष्ट आहे. मुख्यमंत्री तत्काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असू दे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असू दे, आमचे नेते आधारवड अजितदादा पवार असू दे, हे तिघेही नेते राज्यात सक्षमपणे काम करत आहेत आणि तिघेही एकत्र असल्यामुळे नक्कीच जो विजय आहे तो आपल्या डोळ्यासमोर दिसत आहे. आपण मुख्यमंत्री पदावर जो प्रश्न विचारलात त्यावर तिघांचं एकत्र मत आहे. 2 तारखेला याबाबत निकाल लवकरच स्पष्ट होईल. मुख्यमंत्रीपद कुणाच्या का वाटेल ना, मात्र एकजुटीनं आणि वज्रमुठ पद्धतीनं राज्यात सरकार सत्ता स्थापन होईल असा आशावाद मला या ठिकाणी व्यक्त करायचं वाटतं. नाव जर घ्यायचं असेल तर कोण? कसं आहे, मुख्यमंत्री पदासाठी सध्या भाजपचं संख्याबळ जास्त आहे. त्यानंतर येतो शिंदे गट आणि 3 नंबर जो आहे तो अजितदादांचा आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, यांनी 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद भोगलेलं आहे. त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी मोठा मन करून एकनाथ शिंदे साहेबांना त्या ठिकाणी मोठा संधी दिलेली आहे. त्यामुळे निश्चितच अजितदादा किंवा देवेंद्र फडणवीस साहेब
हे मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक आहेत, मात्र कार्यकर्त्यांचा ओघ देखील त्यांच्या बाजूने आहे. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना गृह खातं मिळण्यासाठी ते अट्टाहास करतायत. मला वाटतं एकंदरीत विनोद तावडे किंवा निश्चितच देवेंद्र फडणवीस साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री होतील. त्याचसोबत आम्ही सर्व राज्यातील अजितदादा गटाचे सर्व पदाधिकारी मागणी करणार आहोत केंद्रीय मंत्री अमित शहा साहेबांना किंवा मोदी साहेबांना की आमचे नेते आमच्या आदरावर अजितदादा पवार यांना मुख्यमंत्री करावा आणि सत्ता स्थापनेसाठी पुन्हा एकदा संधी द्यावी. फडणवीस शिंदे की अजितदादा काय वेगळंच होतं ना, कोण होईल मुख्यमंत्री? देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार आहेत, कारण त्यांचं संख्याबळ जास्त आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कामामुळेच त्यांना हे यश मिळाले, त्यामुळे फडणवीसच मुख्यमंत्री होते. चौथा देखील नाव समोर येत आहे, विनोद तावडे म्हणतात. नाही, आता देवेंद्र फडणवीस यांची जाहिरात सुद्धा आता व्हायरल होते की मी पुन्हा येईन. यामुळे नक्कीच देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार आहे. एकनाथ शिंदे देखील दावा केलेला आहे, नाराज आहे. नाही, एकनाथ शिंदेने कालच स्टेटमेंट दिले की मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाहीये. अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचा जो निर्णय असेल तो मला मान्य असेल. त्यामुळं सध्या तरी विद्यमान मुख्यमंत्र्यांनीच जाहीर केले की देवेंद्र फडणवीस मुख्य होतील. त्यामुळं 100% देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. सीएम अभी नहीं बना, कौन बनेगा सीएम, क्या लगता है? वो क्या है, वो राजकारण में अपन नहीं है, अपने को क्या मालूम नहीं हो. कोई भी सरकार बनने दे, हमको कुछ ही है, सरकार के बारे में कुछ नहीं है. लेकिन सरकार आने के बाद में गरीब का ख्याल करना, महंगाई तरफ ध्यान देना, इसको बोलते सरकार. तो कुर्सी पे बैठकर अपने रुबाब करेंगे, अपना ये चलाएंगे बोले तो नहीं. सरकार गरीबों पर ख्याल देना ज्यादा से ज्यादा. महायुति को बहुमत मिला है, मगर सीएम के दावेदार कौन है अभी डिक्लेयर नहीं हो रहा है. क्या लगता है कौन बनेगा, फडणवीस शिंदे की अजित पवार? नाम बोलो, कौन होगा? अभी कुछ शिंदे के तो उतना नहीं है. पावर के बहुत हैं. वो बनेगा पावर साहब. कौन के पवार? अजित पवार. अजित पवार सीएम बने? अजित पवार नहीं बनते हैं और शिंदे भी नहीं बन जाता. तो कौन बनेगा? अब बहुमत किसका है अभी? देवेंद्र फडणवीस. भैया क्या सुन रहे हो? महाराष्ट्र के जो इलेक्शन में सीएम के पद के जो दावेदार है उनके सिलसिले में सुन रहे थे. कौन होगा महाराष्ट्र का मुख्यमंत्री, फडणवीस शिंदे की अजित पवार? अभी तक तो जो इन चालू में जो एकनाथ शिंदे साहब ने जो काम किया था मुख्यमंत्री पद पर रहने पर, तो उनका बहुत ही अच्छा काम था. और हमारे बहुत सी समस्या, जो रिक्शा वाला की जो समस्या थे, तो हमारे जो सबसे बड़ी समस्या थी, जो हमारे अध्यक्ष वातु संगठन के जो अध्यक्ष की जब बात मानी हमारे रियाज भाई सैयद के जो आंदोलन किया था, उसमें एकनाथ शिंदे साहब ने हमारा साथ दिया था. और ये लगता है कि हमें गरीबों का जो साथ देने वाला है, छोटे मोटे धंधों का जो साथ देने वाले वो एकनाथ शिंदे साहब है. और उन्हीं को मुख्यमंत्री बनना चाहिए. कौन बनना चाहिए? एकनाथ शिंदे साहब. शिंदे बनना. क्या कौन होगा मुख्यमंत्री? एकनाथ शिंदे. क्यों? अच्छा काम करता हो, अच्छा है. एकनाथ शिंदे होगा. सीएम कौन बनेगा, क्या है चर्चा राज्य में? हमारा ओपिनियन बोलो. एक मिनट जरा बात करो. नहीं. कौन बनेगा सीएम? सीएम जो है फडणवीस बनेंगे, क्योंकि उनकी मेजोरिटी ज्यादा है. तुम बात करें. सीएम जो बनेंगे फडणवीस बनेंगे बिल्कुल, क्योंकि मेजोरिटी ज्यादा है, वो बनना ही बनना है. सीएम बनेगा. फडणवीस. कौन होगा महाराष्ट्र का मुख्यमंत्री, जनता की राय क्या है? जनता की राय क्या आएगी जब फडणवीस बनते. मेहनत करे, पहले 5 साल मंत्री रहेला उन्हें, अच्छे काम करे. ये लाड़की बहना योजना की लाने वाली बीजेपी से पहली बार आया उन्हें देवेंद्र फडणवीस. पहली बार आया तो उन्हें 106 लाया, दूसरी बार आया 122 लाया, तीसरी बार आया 132 लाया. सोलापुर में महाराष्ट्र में 4 बार मुख्यमंत्री बने शरद पवार, 5 टर्म भी नहीं करे, 100 भी नहीं लाए, उन्हें लाया. तो उसका हक है कि नहीं? बस उन बनेगा उन्हें अजगे रबैला उन्हें. महाराष्ट्र के सीएम कौन? देवेंद्र फडणवीस. क्या है महाराष्ट्र का सीएम कौन होगा, क्या लगता है युवाओं को, कौन बनेगा सीएम? देवेंद्र फडणवीस ही बनेगा शायद. क्यों? क्योंकि बीजेपी को ही ज्यादा वोट मिले हैं, तो उनके सीट ज्यादा है, तो सीएम उनका ही होगा. फडणवीस. हाँ. किसे देखना चाहती है जनता सीएम के रूप में, कौन बनेगा, एकनाथ शिंदे, अजित पवार या फडणवीस? जनता तो देखना चाहती है एकनाथ शिंदे सर को, लेकिन बनेंगे देवेंद्र फडणवीस. क्यों? क्योंकि उनके एमएलए ज्यादा आए, तो
सीएम का पोस्ट उनके पास ही जाएगा। एकनाथ शिंदे भी अच्छा काम किए सर। कौन बनेगा, क्या लगता है, ओपिनियन बोलो। अभी मैं तो पुलिस बॉय संगठन का पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष है। कौन बनेगा सीएम? मैं सीएम बोलने नहीं आता, कोई भी बन सकता है सीएम का। अभी राजनीति ऐसी है तो उसमें कुछ बोल नहीं सकता कि कोई बनेगा। 3 नाम चर्चे में, कौन बनेगा? नहीं बोलने नहीं आता। फडणवीस, अजित पवार या एकनाथ शिंदे? अभी ये फडणवीस और एकनाथ शिंदे में है। अभी कोई बनेगा मालूम नहीं, जब सत्ता स्थापना होगी तब पता चलेगा कि कोई बनेगा। अगर लोगों की उम्मीद है, लोगों की मैं ओपिनियन दे नहीं सकता क्योंकि मैं संगठन का काम करता हूँ, तो इसलिए अभी कोई भी बन सकता है। कौन होगा महाराष्ट्र का सीएम, क्या है? देवेंद्र फडणवीस। क्यों? वो भाजपा के सबसे ज्यादा सीट आए हुए हैं, इसलिए जो है ना, उन्हें अक्सरियत होने की वजह से उनको बनाया जाए, मेजोरिटी रहने की वजह से। और सेंट्रल गवर्नमेंट भी जो है ना, देवेंद्र फडणवीस के फेवर में है। फडणवीस सेंट्रल में जाएंगे ऐसे बोल रहे हैं, क्या लगता है? एकनाथ शिंदे टाइम पड़ा तो सेंट्रल में लेंगे और देवेंद्र फडणवीस को मुख्यमंत्री और अजित पवार को उप मुख्यमंत्री बनाएंगे। एकनाथ शिंदे नाराज है, गाँव चले गए अपने गाँव चले गए, लेकिन उनको मानना पड़ेगा, उनको भाजपा के सिवा पर्याय नहीं है कुछ भी। और अब उनके पास दूसरा कोई ऑप्शन नहीं है, उनको भाजपा मजबूरी है, उनके भाजपा मजबूरी के साथ भाजपा साथ रहना पड़ेगा। अजित दादा भी दावा करे, अजित दादा उप मुख्यमंत्री में समाधान हो जाएंगे, बाकी कुछ ना कोई ये नहीं है। वो उप मुख्यमंत्री भी देंगे ना तो समाधान हो जाएंगे उसके अंदर। क्या लगता है पब्लिक को जो ये घड़ामोड़ी घड़ रहे हैं? ये सब मशीनों का घोड़ है, पूरा भ्रष्टाचार है, और ये ईवीएम जो है ईवीएम घोटाला है। ये जब तक बैलेट पेपर में मतदान नहीं आता लोकशाही जिंदा रहेंगे नहीं, ये लोकशाही को खत्म करने की साजिश है। कौन बनेगा सीएम? देवेंद्र फडणवीस। कोण होईल मुख्यमंत्री महाराष्ट्राचा? काय जनता महायुतीचं सरकार तर आलंय, एक सीएम कोण होईल, काय वाटतं सोलापूरकर? ते सरकार आला तर देवेंद्र फडणवीस होणार माझा तर अंदाज। का? म्हणजे तो जर माणूस हुशार आहे, माणूस आहे त्या चाणक्य चाणक्य शेवटी त्यांनीच येईल माझा अंदाज असा आहे। एकनाथ शिंदे नाराज आहे? नाही, नाराजचा प्रश्न नाही, येणार कोण म्हणलं तर मी त्याच्याबद्दल बोला ना। मी एकनाथ शिंदे गावी गेलेत आपापल्या, काय गावी गेलेलं मला काय कल्पना नाही। अजित पवार त्यांनी तर होऊ शकत नाही, झालं तर देवेंद्र फडणवीसच होणार, त्याला सोडून दुसरं कोण होणार? मुख्यमंत्री कोण होईल सध्या चर्चा आहे, काय वाटतंय सोलापूरकर कोण होईल सीएम? मला तर वाटतं एकनाथ शिंदेला करावं। का? एकनाथ शिंदेचा निर्णय कसा तडकाफडकी निर्णय आहे आणि जे निर्णय घेण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे तेच आहे। आणि बीजेपीचं धोरण बोललं तर बीजेपी मंत्रिपदासाठी एकनाथ शिंदेला गृह खातं देणं इच्छुक नाही, त्यामुळं शिंदे साहेबांची तर नाराजी दिसत आहे त्याबद्दल। शिंदे साहेब का नाराज आहेत? आपापल्या गावी गेले असं एक बात त्यांची मला तर वाटतं की त्यांना आता मुख्यमंत्री पद दिलंय, पण जी योजना आहेत, जी लाडकी बहीण योजना वगैरे जी केल्यात ते उत्तम निर्णय आहे त्यांचा, मग त्यामुळे त्यांना गृह खातं देणं असं मला तरी योग्य वाटतं। ग्रह खात्यावरून अडलं असं वाटतंय? हो, फडणवीस होणार असं एक बोललं जात आहे, फडणवीस कितपत योग्य आहे? मला तर वाटतं की फडणवीस योग्य नाही, मुख्यमंत्री म्हणून ठीक आहे, गृह खात्याकरता शिंदे साहेबाला देऊन बघावं असं आमची इच्छा आहे। महाराष्ट्र में क्या चल रहा है, कोण होगा मुख्यमंत्री? महाराष्ट्राचं चाललं राजकारणचा सर्व गोंधळ मी तू म्हणून आता सध्याला काय फडणवीस तर वारावर आहेत आणि शिंदे साहेब तर आपल्या गावी निघून गेलेत। आता जर पक्ष नेता एका निवडायचा असेल तर शिंदे साहेबांना पक्ष नेता निवडा, काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे साहेबांची सेना सर्वत्र एकत्र होऊन शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करा, हे जातीवादाचा कार्यक्रमच संपतोय। बस कोण होणार म्हणजे सीएम कोण होणार? सीएम शिंदे साहेबांनाच करा, तुम्ही आता आहे ते अल्लाच करा, उपमुख्यमंत्री शरद पवारलाच करा, आणि तिन्ही पक्ष चारी पक्ष एकत्र येऊन राजकारण केलं तर महाराष्ट्रात लोकशाही नांदेल। महायुतीत सत्ता जरी मिळाली पण मुख्यमंत्रीचा पेच सुटला नाहीये, एक सोलापूरकरून काय वाटतं, शिंदे फडणवीस की अजित पवार कोण होईल मुख्यमंत्री? सर मला असं वाटतंय महाराष्ट्रात सर्वात जास्त महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीचे विधानसभेतले सर्वात जास्त आमदार आहेत, या मानानं मला असं वाटतंय की मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस साहेब होतील असं मला वाटतंय। शिंदे देखील दावा करतायत, शिंदे साहेब दावा करतात, शिंदे साहेबाला उपमुख्यमंत्रीपद देईल, अजित दादाला बी उपमुख्यमंत्री देईल असं मला वाटतं स्वतःला। तर तिसरा सोडून चौथा कोण येऊ शकतो? नाही होऊ शकत नाही सर, असं देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री निश्चित होणार। एकनाथ शिंदे का नाराज आहेत? नाराज असं वाटत नाही सर, त्यांचं अंतर्गत काय तर मला वाटतंय पक्षांतर ज्यांचे सीट जास्त आलेत त्यांना मुख्यमंत्री करेल असं मला वाटतंय।
ठीक आहे ना, आपण मग जाहीर करायला पाहिजे. एवढं ताणाताणी का होय, त्यांच्या अंतर्गत पक्षांतर काय तर हे असेल, त्यांची मीटिंग वगैरे असेल अंतर्गत मीटिंग. आणि अगोदर कसं आहे, नेता निवडला जातो, नेता निवडून त्यांच्यातलं हा मुख्यमंत्री निवडला जातो. असं माझ्या हिशोबाने 100% देवेंद्र फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री होईल. सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित. चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट. बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, दात रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर.